चेंडूवर आला हा चौकार. धन्यवाद. या स्पर्धेतील आतापर्यंत दोन गोष्टी मी वैशिष्ट्य नुसार सांगितल्या. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे या स्पर्धेमध्ये 2 नो बॉल झाले. त्या दोन्ही नो बॉलच्या फ्रीटोवर एकही धाव आली नव्हती आणि मला निश्चितच मला असं वाटतं ही चौथी इनिंग मी स्टार्ट करतो आणि पहिल्या चेंडूवर आलेला चौकार मी पाहिला. 4 वेळेस निश्चितच पहिल्या चेंडूवर चौकार आलेला. कदाचित अशा पद्धतीचे योग निश्चितच मित्रांनो फार कमी वेळा घडतात. इथे मात्र तो झालेला आहे. पाहिजे क्रिकेट वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याचदा आपल्या समोर येत असतं. नाव क्रिकेट आहे परंतु त्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला निश्चितच आपल्या समोर आलेले आपण बऱ्याचदा इथे मात्र पाहतो. पहिला चेंडू चौकाराला दिनेशच्या बॅटमधून आपण पाहतो. सागर आणि दिनेश नावाचे 2 फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. दर्शन शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर फार खाली राहिला. अंडर आर्म क्रिकेट प्रमाणे हा चेंडू निश्चितच निघून गेला यष्टीरक्षकाकडे. आणि अशा जर पद्धतीने चेंडू जर जात असेल तर फलंदाज किती मोठा असेल तरी त्याला निश्चितच फार मोठी प्रतिकूल परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही. खरं तर दर्शन हा फार छोटा आहे परंतु त्याची उंची फार मोठी आहे. यावेळेसचा चेंडू आहे बघा. स्लॉक करायचा होता चेंडू फळीचा. इथे संपर्क नाही. इथे जर चेंडू खाली राहिला असता तर त्रिफळाचित फलंदाज झाला असता. यावेळेस निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीची लेंथ इथे मात्र हाताळली गेली. लाईन बदलली. गोलंदाजाचं कौतुक असेल. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू राईट झाला. यावेळेस कंट्रोल करता आला नव्हता. इथे मात्र बाउन्स फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकावर जोडली जाईल. 5 धावा धावपलकर असतील. 5 या आकड्याचं फार महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये. निश्चितच सनातन हिंदू संस्कृतीमध्ये माणसाचं मानवी शरीर ज्या पद्धतीने निर्माण झालं आणि ते निर्माण होत असताना पंचमहाभूत निश्चितच त्यांची फार महत्वाची भूमिका आहे. पंचमहाभूतांनी माणसाचं मानवी शरीर निर्माण झालंय असं म्हणतात. 5 आकडा पाहिला तर पंचपक्वानाचं जेवण साई निश्चितच आपल्याला आठवत असेल. गोलंदाज तयार. सागर याच्यासाठीचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. या बेस अतिरिक्त खांद्याचा वापर होता. त्याचबरोबर चेंडूवर निश्चितच फिंगर मोल्ड केले होते या गोलंदाजाने आणि त्यानंतर चेंडू पडला. बाहेरच्या अंगाला नुसता फिरला नाही तर काय अप्रतिम उसळी होती. निर्धाव चेंडूची सांगता झाली. दर्शन तयार. या बेसचा हा चेंडू लोअर फुलटॉस करून घेतलेला आहे खऱ्या अर्थाने सागर याने. सचिन तिकडे तैनात आहेत. 1 धाव असेल यावेळेस. प्रॉपर कॉलिंग नव्हतं दरम्यान. 1 धाव फक्त आणि फक्त या धावपलकर जोडली गेली. धावपलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल हे पहिलं षटक संपलंय. धावपलकर धावा यावेळेस आहेत 6 चेंडूंमध्ये 6. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर काय गोलंदाजी केली. दर्शन याने अप्रतिम गोलंदाजीचं दर्शन आपल्याला दाखवलं असं म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू लागोपाठचे निश्चितच त्याने तिकडे मात्र निर्धाव टाकले. 2 धावा सिंगलच्या माध्यमातून आल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला तरी पण 6 धावा फक्त आणि फक्त निश्चितच धावपलकावर लावण्याची मुभा दर्शन नावाच्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये दिली. गडी एकही बाद झाला आणि सागर आणि दिनेश नावाचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. आणि मला असं वाटतं हे प्लॅनिंग आहे फलंदाजी करणाऱ्या कळमखांडे संघाचं. त्याला माहित आहे दर्शन नावाचा गोलंदाज आहे. त्याला तुम्ही निश्चितच फार मोठे फटके प्रत्येक चेंडूवर मारू शकत नाही. त्यावेळेस एकेरी दुहेरी धावा घ्यायच्या आहेत आणि फलंदाज फक्त आणि फक्त निश्चित त्या पद्धतीने प्रयत्न करताना आपण पाहिलं धावपलक हलवण्याचा विचार केला गेला. 6 धावा धावपलकावर आल्या. यानंतर आता मात्र पाहिजे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर सागर ज्या पद्धतीची क्षमता त्याच्याकडे त्या पद्धतीची फलंदाजी इकडे मात्र आपल्याला दाखवेल का. गोलंदाज तयार. क्रमांक 2 साठी मोहन ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी. पहिला चेंडू टाकत असताना निश्चितच रनवे मध्ये कुठेतरी बिघाड झालेला आपण पाहतो. पुन्हा एकदा स्वतःला तयार करावं लागेल. 0 सुरुवात असेल. 0 ही मित्रांनो किंमत देता येते. त्याच्या अगोदर 1 म्हणून उभं राहावं लागतं. गोलंदाज तयार मोहन. पहिला चेंडू आहे शॉर्ट पिच. इथे झेल जीवाच्या आकांताने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दर्शनाचा झाला. 1 धाव धावपलकावर लागली. दुसऱ्या धाब्यासाठी निघाले. 2 धावा दाण्या धावपलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. चेंडूला चेक केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि या क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यात जर साई चेंडू असताना तर मला असं वाटतं त्याने फ्रंटला येऊन सुद्धा डाईव्ह मारली असती आणि चेंडूपर्यंत पोहोचला असता. जिगरबाज खेळाडू आहे. अगदी छोट्या निश्चितच आहे. तो वयाने फार कमी आहे परंतु क्रिकेटमधील उंची त्याची दिवसेंदिवस निश्चितच मित्रांनो वाढत चाललेली आहे. आणि इन फ्युचर मुरबाड तालुक्याला रिप्रेझेंट त्याने केलं तर निश्चितच काही त्यामध्ये दुमत नसेल. आणि त्याला शुभेच्छा असतील समालोचन कक्षातून दर्शन नावाच्या या गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला. यावेळेस मोहन तयार आहे. मोहन याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. पाहायचा एखादा मोठा फटका दुसऱ्या चेंडूवर येतोय का.
फुलटॉस आहे. खरपूस समाचार इथे मात्र घेता आला नाही. हवा समाचार घेता आला नाही. पंचाने निश्चितच हाईट बीमर इकडे मात्र घोषित केलेला आहे. 1+1 2 धावा या धावपलकावर इकडे मात्र लागतील. धावपलक 10 पर्यंत गेलेलं मित्रांनो आपण यानंतर पाहू शकाल. निश्चितच या स्पर्धांमध्ये आपण पाहतो अनेक मान्यवरांनी इथे मात्र फार मोठं मोलाचं सहकार्य केलेलं आहे. सामनावीर चषक निश्चितच सौजन्य इथे मात्र पांडुरंग हरिचंद्र तरे यांच्याकडून आम्हाला मिळाले आहे. त्यांचाही शुभ सन्मान यानंतर केला जाईल. मोहनतार फ्रीट हा फटका मोठा यावेळेस नो हाफ मेजर अंतर मिळेल का? चांगला प्रयत्न दरम्यान इकडे मात्र क्षेत्ररक्षकाचा राहिले असं म्हणायला हरकत नाही. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. तिसरीसाठी जातील का? फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. समोर ठेवलं तर चेंडूला निश्चितच फक्त आणि फक्त बॉटम हँडचा वापर करत असताना चेंडूला उडवलं होतं. सेमी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केला होता असं म्हणायला हरकत नाही. चेंडू फार काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. चेंडू अडवला. 2 धावा फक्त या धावपलकर आल्या आणि या स्पर्धेतील तिसरा नो चेंडू फ्रीट वर 2 धावा दरम्यान इकडे मात्र लागल्या. अगोदर जो ट्रेंड सेट झाला होता त्याला क्रॉस केलं गेलं. इथे हा फटका यामध्ये निश्चितच कोणत्या पद्धतीने उंची मिळाली नाही. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मधून पुन्हा एकदा दर्शन चेंडूवर येतात, अडवतात, फेकी करतात. 1 धाव या धावपलकावर लागण्याची मुभा असेल. शिरगाव वर्सेस कळमखांडे या 2 संघांदरम्यान ज्या ज्या वेळेस लढत असते त्यावेळेस ती लढत निश्चितच अतिशय रोमहर्षक होत असते. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. अशाच पद्धतीचा एखादा सामना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? यावेळेस अलॉंग दी कार्पेट खेळून काढले. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होत असताना सचिन डीप मधून येतात. चेंडू अडवतात. इथे ही फेकी करतात. 1 धाव असेल. धावपलक 1-2 ने निश्चितच वाढत आहे आणि जाऊन पोहोचते ते 14 पर्यंत. दुसरं षटक पाहिजे प्रगतीपथावर असताना अजूनही मोठा फटका एकही या षटकामध्ये लागलेला नाही. खऱ्या अर्थाने 2 चेंडू शेष आहेत. यावेळेस क्लीन बोल्ट फर्निचर डिस्ट्रॉयड बाय द बॉलर मोहन. विकेट गोज डाऊन. गडी बाद. समोर चेंडूला ठेवलं होतं. एरियल रूटने चेंडू निश्चितच फळीचा संपर्क करण्याचा अयशस्वी प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून झाला. चेंडू सरळ जाऊन चेंडूने एष्ट्यांचा वेध घेतला आणि त्रिफळ्याच्या रूपाने ते मात्र बाद होऊन परतावं लागतं दिनेश नावाच्या फलंदाजाला. बाद होण्यापूर्वी त्याने चांगली कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाही. व्यक्तिगतरित्या 8 धावा या धावपलकर जोडल्या. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. सागर यांचे बंधू दीपक यांना. सागर आणि दीपक दोन्हीही निश्चितच फार आक्रमक फलंदाज आहेत. खऱ्या अर्थाने दुसरं षटक प्रगतीपथावर. षटकातील शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. 14 धावा धावपलकर आहेत. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. चला अधिकचा वेळ घेऊ नका. दिनेश आपल्याला तयार व्हावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र बदल केला जातो. फेरबदल होत आहे. अकॉर्डिंग टू दी फील्ड यानंतर गोलंदाजी करावी लागेल. पाहायचंय मोहन पुढे एकदा तयार असतील. दीपक याच्यासाठी पहिला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. ज्या पद्धतीने एक्सपेक्टेड होतं इथे मात्र या फलंदाजाला या निश्चितच खेळपट्टीवर त्याने ट्रस्ट ठेवला होता, परंतु ऑन द राईजने चेंडू खेळून काढायचा होता. चेंडू खाली राहतोय आणि निरुत्तरित आहेत फलंदाज असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा चेंडू निर्धाव आला. धावपलक 14 वर स्थिरावते. 7.00 ची धावगती. 2 षटकानंतर 14 धावा या धावपलकावर आहेत. यानंतरची 2 षटकं कशी असतील ही फार महत्वाची आहे. चला टीम मीटिंग टीम कॉन्फरन्स मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. सचिन सोरगे अँड टीम आपल्याला रिक्वेस्ट आहे वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचंय, किंबहुना त्याकडे निश्चितच आपलं लक्ष असलं पाहिजे. 14 धावा धावपलकर आहेत. क्रमांक 3चं षटक जोपर्यंत सुरू होते तोपर्यंत जाऊया. डीजे जेडीच्या माध्यमातून संगीत ऐकूया.
नावं घेतली जातात, त्यामध्ये आपण भारतीय संघाचा विचार केला तर आपल्या निश्चितच संघाचा कसोटीचा यावेळेसचा कर्णधार विराट कोहली असेल, ज्याच्याकडे फिटनेसचा फार चांगला निश्चितच नमुना आहे फिटनेसचा, तो असं म्हणायला हरकत नाही. आणि इतरही काही खेळाडू आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फिटनेसकडे फार चांगल्या पद्धतीने ते पाहत असतात. गोलंदाज क्रमांक 3 साठी तयार असतील यावेळेस जर्सी नंबर 18 वैभव. सागर साठीचा हा चेंडू आडव्या बाटने कंट्रोल पूलचा फटका आपण पाहिला. दर्शन तयार आहेत, यावेळेस प्रदर्शन चांगलं नाही, चेंडू निश्चितच हुलकावणी देऊन निघून गेला, हा चौकार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी हा जो शब्द मित्रांनो तुम्ही जर उलटा वाचला तर तो जीवाशी असा होतो. संपूर्ण आयुष्यभर आपल्या जीवाशी जे लढले आणि रयतेसाठी एक कल्याणकारी स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं, त्या शिवरायांवर आधारित ध्वनिपीत आपण ऐकली. आणि डीजे मास्टरचं कौतुक करूया. अशा पद्धतीचं संगीत तुमच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच यानंतर ऐकायला मिळो. 18 धावा धावपलकर गोलंदाज तयार. सागर याच्या बॅटमधून हा फटका आहे. दिस इज द क्लास ऑफ सागर कापडी. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. सागर खऱ्या अर्थाने इथे मात्र मला असं वाटतं 6वा 7वा चेंडू फेस करत होता. आणि या अगोदर मला असं वाटलं होतं की आजच्या दिवसामध्ये सागर थोडा ऑफ कलर आहे की काय, परंतु लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि पुन्हा एकदा त्याचा जो रंग आहे त्या रंगामध्ये येताना सागर याला आपण पाहिलेला आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निश्चितच आपण पाहिलं तर 13 धावा आलेल्या आहेत आणि संघाला फार गरज आहे त्याची. ते मात्र धावफलकाला जर चांगल्या पद्धतीने आकार द्यायचा असेल तर सागरने खेळपट्टीवर राहणं गरजेचं आहे. गोलंदाज वैभव याच्या लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार आहेत. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवर तो चौकार नसता दर्शन याच्या माध्यमातून मिस फिल्डिंग झाली. गोलंदाज तयार. सागर याच्यासाठी हा चेंडू आहे यावेळेस काय अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा इथे मात्र ठेवला गेला. फुल लेंथ आहे उजव्या इष्टीच्या अगदी बाहेर. कसोटी क्रिकेटसाठी ज्या पद्धतीने गोलंदाज लेंथ ठेवतात त्या पद्धतीने लेंथ आणि त्याचबरोबर त्याच पद्धतीची दिशा इतर मात्र ठेवली आहे या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली शैली आहे गोलंदाजाची. रनअप फार मोठा नाही, अचूकता आहे त्याच्याकडे, चांगला वेग आहे. इथे लोअर फुल टॉस झेल घेतला जाईल का? यस इट इज वेल जस्ट अँड इक्वली वेल टेकन बाय द फिल्डर दर्शन. यस विकेट गोज डाऊन. बिग विकेट बिग लॉस. धन्यवाद. संधी या देवतेच्या डोक्यावर केस नसतात आलेल्या, प्रत्येक संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे. आणि या अर्थाने या अगोदर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं नव्हतं दर्शन याचं, परंतु त्यानंतर इथे मात्र झेल उडालेला होता आणि तो झेल इकडे मात्र स्वीकारलाय. चांगल्या पद्धतीने कमिटमेंट त्याची राहिली आहे आणि यावेळेस बाधून परतावं लागतं सागर नावाच्या या मोठ्या फलंदाजाला. धावपलक आपण पाहिलं तर ते स्थिर आहे. 22 धावा यावेळेस धावपलक आहेत. क्रमांक 3चं षटक इथे मात्र हाताळलं जातं वैभव नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र धावपलकाला जर मोठी चालना द्यायची असेल तर दीपक आणि संकेत नावाच्या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. खऱ्या अर्थाने दीपकच्या खांद्यावर फार मोठा भार इकडे मात्र आहे. ज्यावेळेस तुमचे सलामीचे 2 फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परततात, क्रमांक 3 साठी कोणी फलंदाज असो त्याच्याकडे जो जॉब आहे इट इज व्हेरी टफ. गोलंदाज तयार वैभव. दीपक याच्यासाठी याही वेळेस परफेक्ट यॉर्कर. का अप्रतिम गोलंदाजी आहे, भेदक गोलंदाजी, टिचून मारा केला जातो ते मात्र वैभव नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू होते, पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार आले होते. त्यानंतर काय गोलंदाजी केल्या, सागर नावाच्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये सक्षम ठरला आणि त्यानंतर या अगोदरचा चेंडू अप्रतिमरित्या हाताळला. दीपक याच्यासाठी यावेळेस लीडिंग एज अँड प्रॉपरली टेकन बाय द विकेट कीपर. यास विकेट गोज डाऊन. लागोपाठचा दुसरा गडी बाद होतोय इथं मात्र कळमखांडे संघाचा.
खरं तर या अगोदर मी उल्लेख केला होता कळमकांडे आणि शिरगाव या दोन संघांदरम्यान ज्या वेळेस सामना असतो त्या वेळेस तो सामना निश्चितच अतिशय रोमांचक होत असतो. फलंदाजी फार चांगली खरं तर आहे कळमकांडे संघाकडे, परंतु आज ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहता आली नाही किंवा त्या पद्धतीने फलंदाजीला सूर सापडला नाही. दोन्ही बंधू बाद झाले खऱ्या अर्थाने. दिनेश बाद झाला, त्यानंतर दीपक बाद झालेला आपण पाहिला. या अगोदर सागर बाद झाले होते, 3 गडी आतापर्यंत बाद झालेत, परंतु तितकीच भेदक गोलंदाजी त्यांच्याकडे मित्रांनो आहे. बऱ्याचदा गोलंदाजीच्या जोरावर त्याने सामने जिंकलेले निश्चितच आपण पाहिलेले आहेत. मुरबाड पंचक्रोशीमध्ये क्रमांक 4चा गोलंदाज इथे मात्र तयार असेल सिराज नावाचा शिरगाव या संघासाठी. धावफलक 22 आहे, पाहायचा आहे 22 धावा धावफलकर असताना शेवटच्या षटकामध्ये मला असं वाटतं 12 ते 15 धावा येणं फार गरजेचं आहे. समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला रोडच्या समोर जे 2 प्रेक्षक पडदा तुम्ही निश्चितच मध्यंतरी अगदी त्याला वर केल्या आणि तुम्ही सामना पाहता. खऱ्या अर्थाने उभे राहून तो सामना पहा अथवा समालोचन कक्षामध्ये या सावलीमध्ये बसून सामना पहा. येस, ते दिसताना चांगलं दिसत नाही. लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू आहे या सामन्यांचं, याचं गांभीर्य प्रेक्षकांनी सुद्धा ठेवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये काय झालं, 2 धावा आल्या. धावफलक 24 पर्यंत गेलेला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. सचिन तेंडुलकर स्टँड आहे, तिथे जाऊन बसा तुम्ही. रोहित शर्मा स्टँड आहे, तिकडे जाऊन तुम्ही सावलीमध्ये बसू शकता. निश्चितच गर्द झाडी इथे मात्र आहे आणि त्या झाडाच्या खाली तुम्ही सावली शोधू शकता. जर शोधली तर सापडेल, मला असं वाटतं. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. 24 धावा धावफलकर आहे. शोध घ्या, प्रतिशोध नको. प्रतिशोधामधून शोध नका घेऊ म्हणजे झालं. सिराज तयार. यावेळेस 6 चेंडू पडल्यानंतर फार चांगली उंची इकडे मात्र मिळाली चेंडूला आणि जर्सी नंबर 43 सिराज याच्या खांद्यामध्ये किती पॉवर आहे मित्रांनो, याची पोचपावती निश्चितच त्याला मिळेल. आपल्यापर्यंत हा संदेश मिळाला. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा सिराज. धावफलकर धाव आहेत 24. फुलटॉस आहे, लॉलीपॉप होता खऱ्या अर्थाने. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकला नाही फलंदाज. मोठी स्ट्राईड घेतली असती तर चेंडू पर्यंत पोहोचले असते. आणि डिसिव्हिंग बाय दी फ्लाइट नावाची एक टर्मिनॉलॉजी इथे मात्र क्रिकेटमध्ये आपल्याला माहित आहे. आणि मोह कोणत्याही गोष्टीचा असेल तरी तो निश्चितच फार घातक असतो. मोहातून फार मोठी हानी झालेली मानवी जीवनाची निश्चितच आपण पाहतोय. सिराज तयार असतील. धावफलकर धाव आहेत 25. इथे मात्र लालच दिली जाते का या चेंडूवर सुद्धा. यावेळेस 6 चेंडू आहे. टाकल्यानंतर सरळ आला. यष्टीरक्षकांनी उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केली. फलंदाजी चांगली राहिली नाही. 25 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर लागलेले आहेत. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ यानंतर मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. एखादा मोठा फटका फार गरजेचा आहे. कमीत कमी 30 धावा तरी धावफलकावर हवेत, जेणेकरून गोलंदाजांसाठी काहीतरी इन्व्हेस्टमेंट असेल. यावेळी चेंडू खरं तर वाईट झाला असता आणि फ्रस्ट्रेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. फ्रस्ट्रेशन आपण पाहिलं निश्चितच चेतन नावाच्या फलंदाजाचं. आणि करील काय, परिस्थिती ज्या ज्या वेळेस विपरीत असते त्या त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये होत असतात. नो वन कॅन गिव्ह हिज 100% अंडर प्रेशर असं म्हटलं. हे दडपण आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये जे दडपण आहे त्या दडपणाला सामोरं जाऊन खऱ्या अर्थाने कामगिरी करायची होती, परंतु ते फक्त आणि फक्त एकदा आली. या सत्रातील शेवटचा चेंडू. पंच आमच्याकडे वळतील. या 6 चेंडू वाईड आहे आणि ही संधी होती खऱ्या अर्थाने. आणि इथे मोठा फटका लावण्याची संधी होती. कदाचित एखादा षटकार जर आला असता तर धावफलक चांगल्या पद्धतीने आकार धावफलकाने घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला असता. 27 धावा धावफलकावर आहेत. एखादा मोठा हिट येणं फार गरजेचं आहे. पाहायचंय गोलंदाज तयार असेल. यासाठी फिट आहेत का संकेत. इथेही फुलटॉस. याही वेळेस पंच वळतील. लागोपाठचे 2 धावा इथे मात्र खऱ्या अर्थाने मदत केले फलंदाजी करणाऱ्या संघाला या सिराज नावाच्या गोलंदाजाने. या षटकाला सुरुवात केली होती अप्रतिमरित्या. 2 धावा तिकडे मात्र जरी पहिल्या चेंडूवर आल्या असतील, नंतरचे 4 चेंडू फक्त 2 धावा दिल्या होत्या. इथे यावेळेस हा फटका किती चांगला आहे पाहायचंय. अंतर मिळेल का. हो, इथे मात्र अंतर मिळाले. 6 धावा देऊन जाईल इतका अंतर या फटक्यामध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू एक षटकार आला आणि निश्चितच देर आहे दुरुस्त आहे म्हणायला हरकत नाही. 34 धावा धावफलकावर आल्या. डोंगर नावे वर्सेस निश्चितच आपण पाहिला होता
बेळपाडा हा सामनाचा जर अपवाद सोडला तर प्रत्येक निश्चितच हा जो सामना आहे प्रत्येक फलंदाजी जी आहे ती 33 34 35 पर्यंत जाऊन थांबलेली आहे. पाहायचं यानंतरचं वेगळं स्वरूप दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. इथे मात्र 35 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेलवलं जातं दुसऱ्या सत्रामध्ये त्याचं निश्चितच दर्शन आपल्यापर्यंत होईल. यानंतर सामना दुसऱ्या फेरीतील पाहिला बेलपाडा वर्सेस टेंबरे या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेचच आपण यायचं आहे. व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य गुरुनाथ जी बबन मार्के यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती असेल. हरेशजी भोपी आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराला शुभ सन्मानित करायचंय. क्रिकेटवर ज्यांचं निश्चितच खूप प्रेम आहे असे जांभुर्डे गावचे रहिवासी गुरुनाथजी बबन मार्के यांचा शुभ सन्मान इथे मात्र व्यासपीठावर होतोय. यंग अँड डॅशिंग हरेश भोपी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर होताना आपण निश्चितच पाहू शकता. जो सामना सुरू आहे निश्चितच शिरगाव वर्सेस कळमखांडे. पहिलं सत्र संपले. पहिल्या सत्रामध्ये कळमखांडे संघाने 34 धावा धावफलक करू लागल्या. 35 धावांचं आव्हान उराशी बाळगून मैदानामध्ये पुन्हा शिरगाव संघाला यानंतर फलंदाजी करावी लागेल. 35 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पेलवतायत शिरगाव संघ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील. माझे साथी समालोचक मुरबाड तालुक्याचा गोड आवाज दीपक बिराडे सर. कर्णधारांना ही सूचना आहे. स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. परेश पाटील आणि त्याचबरोबर सुरेश भोपी यांच्या विद्यमानाने साकारण्यात आलेली ही स्पर्धा सरपंच चषक जांभुर्डे पर्व पहिलं. स्पर्धेसाठी सर्व चषक सौजन्य सन्मान्य श्री प्रकाशजी भोपी माजी सरपंच ग्रामपंचायत जांभुर्डे. मालिकावीरसाठी सायकल व चषक सन्मान्य ॲडव्होकेट किरणदादा धलपे यांच्या वतीनं. सानावीर चषकांकरता सौजन्य गुरुवार स्पर्धेचा पहिला दिवस. पांडुरंगदादा तरे स्पर्धेचा दुसरा दिवस शुक्रवार. सागरदादा धस स्पर्धेचा तिसरा दिवस. कैलासवासी महेश गौतम मार्के यांच्या स्मरणार्थ कल्पेशदादा धुमाल आणि रविवारी अंतिम दिवशी गणेशदादा कोठावले यांच्या वतीने हे सामनेवराचे सर्व चषक आपल्याला स्पॉन्सर झालेत. त्याचबरोबरीनं संपूर्ण स्पर्धेमध्ये मोफत पाण्याची सेवा गणेशदादा शिंगोले. गोरक्षनाथ इंटरनेट वायफाय सर्व्हिस नंदूदादा बजागे यांच्या वतीनं. बेस्ट बॅट्समन करता बॅट व ट्रॉफी कैलासवासी अनुबाई जानू भांडे यांच्या स्मरणार्थ सागरदादा भांडे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजा करता शूज आणि चषक कैलासवासी नारायण पांडुरंग दिघे यांच्या स्मरणार्थ जयवंतदादा दिघे यांच्याकडून. सर्वच पुरस्कर्त्यांचं आमच्या व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. चंद्रकांत दादा बिराडे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं हरेशदादा भोपी यांना विनंती असेल आपला शुभ हस्ते आपण चंद्रकांत दादा बिराडे यांना सन्मानित करायचंय. स्पर्धेचं पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये मुरबाड टेनिस क्रिकेट बॉल विश्वामध्ये या स्पर्धेची भरभरून चर्चा होताना आपण पाहतोय. खास करून खेळपट्टीसाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली सुरेशदादा भोपी, गणेशदादा भोपी, मनोहरदादा भोपी या तिघांचंही मनपूर्वक आभार. त्यानंतर स्पर्धेसाठी विशेष सहकार्य हरेशदादा भोपी, नयनदादा दिघे, प्रकाशदादा खुने, सचिनदादा भोपी, वैभवदादा भोईर, आदर्शदादा भोईर आणि त्याचबरोबर साईदादा पाटील. स्पर्धेच्या आयोजकाच्या भूमिकेत परेशदादा पाटील, सुरेशदादा भोपी, जयवंतदादा दिघे आणि दीपक बिराडे. सर्वच आयोजक कर्त्यांचं सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक आभार. टेनक्रिकची टीम भावेशदादा अँड कंपनी सर्वांचे आभार. कॉमेंटेटरच्या भूमिकेत सुनील दादा आणि त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेत साई. सर्वांचे आभार. अंपायरच्या भूमिकेत राजेश सर आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत मयूर. थँक्स ऑल ऑफ यू. जाऊयात मॅच कडे. 35 धावेचं लक्ष गाठायचं आहे शिवप्रेमी शिरगावला. पहिलाच बॉल सागर कापडीचा फ्रंटफुटवरती येऊन ड्राईव्ह करत असताना मिसफील्ड झाले. शॉट मिड ऑफला चेतन कडून आणि पहिली धाव त्या ठिकाणी मिळताना पाहायला येते सतीश चोकांडेला. योगेशदादा मार्के यांचा देखील शुभ सन्मान.
आपल्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं करत आहोत हरीशदादा भोपी यांच्या शुभ हस्ते 35 धाब्याचं टार्गेट. टेंबरे टीमचं कॅप्टन उपस्थित आहे. जर्मन बेलपाडा टीमचं कॅप्टन देखील इथे आहेत. स्पर्धेचे प्रतिनिधी परेशदादा पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच 4 ओव्हरचा सामना जर्मन बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या दोन टीमच्या दरम्यान. सचिन चोरगे स्ट्राकिंग एंडला, नॉन स्ट्राकिंग एंडला पाहतोय आपण सतीश सोकांडेला. सलामीची जोडी या मॅच मध्ये शिवप्रेमी शिरगाव टीमची खेळपट्टीकडे दाखल झाली आहे. सागर कापडीचं हे पहिलं षटक. मुरबाड एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध विख्यात असलेला हा बॉलर सध्याच्या घडीला आपलं नशीब आजमावत असताना नाणेफेकीचा कौल जिंकला आर्यन स्पोर्ट्स टेंबरेनं. डिसिजन कळवायचं त्वरित. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विरुद्ध असेल जर्मन बेलपाडा. बॅट फर्स्ट एच टेंबरे टीम बॅटिंग करते. जर्मन बेलपाडा रोहित अरट देखील आता उपस्थित होत आहेत, जॉईन होत आहेत. विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. पहिलाच बॉल यावेळी सचिन चोरगे करतात. जालं बिनलं होतं आणि त्या जाल्यामध्ये अडकवलंय, ट्रॅप मध्ये अडकवलंय. सागर कापडीनं फलंदाज होईल बाद. धक्का पहिला शिवप्रेमी शिरगावला. आणि त्याचबरोबर ओमसाई कलमखांडे टीमला मिळालेलं हे पहिलं सुयश. प्रदीपनं झेल टिपला. बॉलचा पाठलाग करत असताना त्या ठिकाणी अगदी कपिल देव निकट स्टाईलनं हा झेल त्या ठिकाणी फिनिश होतोय आणि मिळणारी ही पहिली सफलता ओमसाई कलमखांडे क्रिकेट संघाला. न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचतायत गणेश. इकडे एकट्यावरती कॅप्टन आता बाद होतो शिवप्रेमी शिरगाव संघाचा सचिन चोरगे. स्ट्राकिंग एंडला सामोरं जातील सतीश. लाईन इथे चांगली आहे. बॅकफुट देऊन ड्राईव्ह करत असताना हलक्या हातानं ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या फिल्डर पोहोचतात. मिडॉनच्या दरम्यान दीपक कापडी मिळाले आणखी एक रन सतीश सोकोंडेला आणि टीमचा धावफलक सिंगल धावेच्या साथीनं आता पोहोचेल स्कोरबोर्ड वरती 2 वर. प्रकाशदादा तरे यांचं शुभागमन झालंय. हरीशदादा भोपी यांच्या शुभ असते त्यांचा देखील सन्मान आपण करूयात. विषयमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस्ट्रायमिंग स्ट्रोक हवेमध्ये हा चेंडू झेलची संधी नाकार देत नाहीये. दीपक कापडी पोहोचते बॉलच्या खाली आणि फलंदाज आता बाद होत असताना गणेश पोहोचते शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. हा धक्का दुसरा बिग बॉल. टीम करता लो स्कोरिंग मॅच मध्ये रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट आणि त्याचबरोबर डॉट बॉल पर्सेंटेज या समीकरणांना आता इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना सागर कापडी. फटका फसलाय बॉल वेथ बट फिल्डर उपस्थित जवळपास कोणी नाहीये. दुसऱ्या धावेसाठी निघालेत सतीश आणि लास्ट मुवमेंटला वेगानं मिळतायत या 2 धावा. क्षेत्र खाली होतं शॉर्ट मिडॉन आणि मिड्यू गेटचं. निर्जन स्थळी या चेंडू जाऊन पडलेला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत मुभा होती, संधी होती वेगानं या 2 धावा कंप्लीट करण्याची. आणि त्या 2 धावा वेगानं आता कंप्लीट करत असताना सतीश सोकांडे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव सोकांडे 2 धावेच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 4 वर. इनसाइड आउट अपिश ऑफ ड्राइव्ह मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे वेगाने निघून चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फिल्डरच्या हाताला दिलाय चटका आणि हा मिळालाय झटका ओमसाई कलमखांडे टीमला. बॉल सीमा पार. हा चौकार.
समाप्त होते शेवट गोड करत असताना त्या ठिकाणी सतीश चोकांडे एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आणि 2 गडी आतापर्यंत गमावतीये टीम शिवप्रेमी शिरगाव. अजूनही 27 8 धावा धावफलकावरती 2 सिंगल 1 डबल 1 बाउंड्री 2 विकेट. हे स्कोरिंग अनालिसिस पहिल्या षटकाचं. आठ धावा धावफलकावरती 27 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 18 बॉल्स. 3 षटक आणि अजूनही विजयासाठी 27 धावेचं समीकरण. 9.00 धावेची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायचे. ओमसाई कलमखांडेच्या विरुद्ध खेळत असताना 35 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना द्वितीय सत्रामध्ये टीम शिवप्रेमी शिरगावला. आठ धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त झालं. इनिंग स्पीडअप करा. अजूनही 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. मयूर सर त्याचबरोबर राजेश सर अंपायरच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेसाठी जॉईंट होत आहेत. त्यांचा देखील आभार व्यक्त करावे तितकेच कमीच. सकाळच्या 17 पासून तर आतापर्यंत दर्जेदार कामगिरी. एकही निर्णय आतापर्यंत वादग्रस्त आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. याचं कारण म्हणजे दोन्ही पंचांकडे असलेली कर्तव्यदक्ष वृत्ती आणि त्याचबरोबर हजर जबाबीपणा. 18 बॉल 27 धावेचं समीकरण. दुसरं षटक टाकण्यासाठी येतात बॉलिंग ट्रॅक वरती संकेत कापडी. एमर्जिंग प्लेअर फ्रॉम टीम ओमसाई कलमखांडे. अगदी कमी कालावधीत भरपूर मोठी नावलौकिक आणि प्रसिद्धीच्या खेळाडूंना मिळवली आहे. तो संकेत कापडी आता बॉलिंग ट्रॅकवर. ऑनसाइडला फ्लिक करत असताना पहिलाच बॉल खोदून काढलाय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला सतीशला फिल्डिंग अॅक्युरेट झाली इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला आणि सिंगल धाब्याने आता हे धावफलक पोहोचतं शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाचं सध्याच्या घडीला 9 या आकड्यावर. 17 बॉल अजूनही 26 धाब्याचं समीकरण या मॅच मध्ये. 35चं टार्गेट समोर असताना सतीश चोकांडे आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन देत असताना 200चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक. लेग स्टिक सोडून चालला बॉल. अंपायर सिग्नल इट इज वाईड. पिचिंग आउटसाइड द लेग स्टिक आहे आणि फायनल सिग्नल अंपायरचा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच वाईड बॉलचा. एक्स्ट्रा रन ऍड होत असताना बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव टीमच्या खात्यामध्ये आणि एक्स्ट्रा रन सोबत आता हे धावफलक पोहोचते पुढे 10 वर. लाऊड अपील अंपायर कडे बट फायनल मुवमेंटला आपण पाहिलं तर डेंजर झोन मध्ये आला होता बॉलर संकेत. त्यामुळे पंचांना पुढील काही चित्र स्पष्ट दिसलं नाही. डेंजर झोन मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळाला संकेत कापडी आणि अखेर आता मेन अंपायरचा सिग्नल आणि स्कोअर लेग अंपायरचा सिग्नल या दोघांच्या मताधिक्याने हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. रिव्ह्यू सिस्टम तर अवेलेबल नाहीये परंतु देखील दोन्ही पंचांच्या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय चर्चा होईल आणि त्यानंतर आमच्या टेक्निकल कमिटीकडे जो काय निर्णय असेल जे काय दोन्ही पंचांचं मताधिक्य असेल ते पोहोचवलं जाईल. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. फायनल सिग्नल. यस सिग्नल रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक आता पोहोचेल पुढे 11 वर. 16 बॉल अजूनही 24
24 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. बॉलरला देखील सूचना आहे, डेंजर झोन मध्ये आपण येऊ नका. ज्या वेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण करत असता अंपायरला जवळजवळ मुवमेंट कॅप्चर करणं अशक्य होतं आणि त्या मुवमेंटला आपण हा निर्णय पाहायला. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे. राऊंड विकेट उजव्या त्याचा बॅट्समन करता अँगल क्रिएट करत असताना संकेत कापडी सरळ मिडल आणि ऑफस्टिक वरून हा बॉल आहे त्यांचा पाठीमागे विकेट किपर सागर कापडीच्या हातामध्ये कैद होत असताना डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळतीये. टीमची टोटल स्थिरावलेली धावफरक विसावलेलं 11 वरती 15 बॉल. आता विजयासाठी 24 धावेची आवश्यकता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. स्टिकरवरती चेंडू आदळतोय. फिल्डर पासून बॉल बाजूला गेला, मिसफील्ड झाले आणि दुसऱ्या धावेची जी संधी निर्माण झाली होती त्या संधीचं सोनं करत असताना वैभव सोकांडे थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत. ते म्हणजे सागर कापडी, दीपक कापडेच्या कामगिरीवरती. इझिली 2 धावा. पहिली धाव इतक्या वेगाने कंप्लीट केली की प्रेशरवरती आपसुकच फिल्डरवरती प्रेशर क्रिएट झाला आणि त्याचा बेनिफिट, त्याचा ऍडव्हान्टेज शिवप्रेमी शिरगाव टीमच्या बाजूनं. 2 धावा स्कोरबोर्ड वरती. टीमची टोटल 13. 14 बॉल शिल्लक. आता आवश्यकता आहे 22 रनची. शॉर्ट ऑफ गुडलेंदवरून टेक ऑफ घेत असताना बॉल सरप्राईज बाउन्स, ब्युटिफुल डिलिव्हरी, लेनचा अप्रतिम वापर पाहतोय आपण संकेत कापडीकडून. आणि ह्या बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळत नाहीये. वैभव सोकांडेचा येतोय तो डॉट बॉल. बाउन्स दर्जेदार होता या बॉल मध्ये, गती देखील भन्नाट होती. मिश्रणयुक्त गोलंदाजी पाहतो आपण संकेत कापडेची, जो जलद गती गोलंदाज आहे ओमसाई कलम खांडे टीमचा. या दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक क्षणाला त्याचा सुरू असलेला हा इकॉनॉमिकल स्पेल. ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम संकेत कापडी. 13 बॉल, अजूनही 22 धावेची आवश्यकता. स्टील 1-2 गो. दुसऱ्या षटकाचा अंतिम आणि अखेरचा चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर संकेत. फुल लेंथ होता ऑन साइडला दिशा देत असताना 1 रन त्या ठिकाणी वेगानं कंप्लीट होते. नॉस्ट्रा किंगला बॅकअप नाही, दुसऱ्या धावसाठी निघालेत. कॉलिंग चुकतं आणि अखेर इथे फलंदाज बाद होत असताना एक्झॅक्टली पंचांकडे अपील आणि अपील इथे स्वीकारले. धापाच्या स्वरूपात गडी गमावत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव सतीश सोकांडे महत्वाचा मोहरा आता होतोय गारद. हा धक्का पोहोचतोय मोठा. बिग विकेट डाऊन, बिग लॉस. आवश्यकता होती या ब्रेक थ्रूची, नितांत गरज होती आणि ते सांघिक यश आता मिळालंय ओमसाई कलम खांडे क्रिकेट संघाला. सतीश सोकांडे बाद होत आहेत. मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स राहिले. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 10.50 धावेच्या धावगतीनं करायच्या. 21 धावा. मॅच जुनी बॅलन्स आहे. सामना जुनी दोन्ही टीम साठी समान स्थितीमध्ये. दत्ता कापडे येत आहेत तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर. कॉमेंट्री बॉक्स इन कडून स्ट्रायकिंग एला सामोरं जातील वैभव सोकांडे आणि नॉन स्ट्रायकिंग एला पोहोचतायत मोहन. स्पर्धेचा नियम आहे सर्वात अगोदर स्पर्धेमध्ये इम्पॉर्टंट आहेत विकेट आणि त्यानंतर टॉसला व्हॅल्यू आहे. टेनक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जॉईन होता त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. क्रीडा स्पर्धेचं हे पहिलं पर्व परेशदादा पाटील आणि सुरेशदादा भोपी यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली स्पर्धा सरपंच चषक जांभुर्डे 2022
पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभव सोकांडेच्या पाठमधून येतोय हा वैभवशाली स्ट्रोक. बॉल सीमा पार, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला दत्ता कापडीच्या विरुद्ध. वैभव सोकांडेनं आणि षटकारानं टीमची टोटल सध्या स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते 20 धावा. यस, गोलंदाजाची शैली जर वादग्रस्त आढळली तर व्यवस्थापन समितीकडून योग्य ती कारवाई या ठिकाणी करण्यात येईल. स्पर्धेमध्ये लीगल बॉलर्स अलाव आहेत आणि अशा स्थितीमध्ये फलंदाजी करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव टीमनं गोलंदाजाच्या विरोधात हा आक्षेप या ठिकाणी नोंदवलाय. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले दत्ता कापडीचं षटकारानं वैभव सोकांडेनं. 11 बॉल आता 15 धावेचं समीकरण. पहिल्याच बॉल मध्ये मॅच उद्ध्वस्त करत असताना वैभव ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरकडे अपील. लेगस्टिक इथे सोडून चालला बॉल, दुसऱ्या रनसाठी निघालेत वैभव. बॅकअप येत नाहीये, बॉल अखेर ओळगानं ओलांडतोय. सीमारेषा निघून चालला चेंडू सीमारेषाच्या पलीकडे. 2+22 4 एकूण येतात या बॉलवरती. या 6 धावा, या 5 धावा. यस, यस, इझिली एक धाव कंप्लीट झाली होती. त्यानंतर बाईचा चौकार. एकंदरीत ओव्हरथ्रोच्या रूपात या बॉलवरती येणाऱ्या या 5 धावा आणि 5 धावेच्या साथीनं संघाचा धावफलक पोहोचतोय 25-25 वर. वन मिनिट मॅच थांबव राजेश सर. यस, तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत तुम्हाला जायचं राजेश सर. डगआउट मध्ये शांतता राखायची शिवप्रेमी शिरगाव. संघ कर्णधार विनंती आहे, व्यवस्थापन समितीच्या वतीने सूचना आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 10 बॉल 10 हे समीकरण आता या मॅच मध्ये बॅलन्स राहिलं. रन अप बॉल इक्वेशन. पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर 1+ ओव्हरथ्रोच्या 4 अशा एक्स्ट्राच्या 5 धावा आणि एकंदरीत 11 धावा आतापर्यंत 2 बॉल मध्ये खर्च करत असताना दत्ता कापडी. फिल्डिंग देखील थोडीशी निराशाजनक झाली, नाकूच झाली ओमसाई कलमखांडे टीमची. एक्स्ट्राच्या 5 धावेनंतर टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते 25-25. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये राजेश भोईर सर, मॅन फ्रॉम मालेगाव. विषयमध्ये डान्सिंग डाऊन द क्रॅक. इथे बॉल तर समोरच्या दिशेनं. दुसऱ्या रनचा प्रयत्न वैभवचा, फिल्डरचा जजमेंट चुकतोय. हा ना दुसऱ्या रनसाठी मोहन अखेर स्ट्रायकिंग एंडला सुखरूप परत आहेत. दुसरी धाव घ्यायची होती परंतु बॅकअप चांगला आलं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चेतनचं. अगदी विषेप मध्ये हा स्ट्रोक इम्प्लिमेंट केला होता वैभव सोकांडेने. इझिली एक रन ऍड होईल शिवप्रेमी शिरगाव टीमच्या खात्यामध्ये आणि संघाचा धावफलक आता पोहोचेल 26-26 वर. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे 9 धावेची. माझे जुने बॅलन्स. दोन्ही टीमला या लढतीमध्ये समान संधी. स्ट्रायकिंग एंडला सामोरं जातील मोहन, ज्यानं बॉलिंग तर अप्रतिम केली होती पहिल्या इनिंग मध्ये. रन बॉल इक्वेशन अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय. दत्ता कापडे यांच्या स्पेलचे आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत. 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. 532 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आस्वाद लुटतायत, त्यांचा देखील मनपूर्वक आभार. स्विंगिंग यॉर्कर यष्ट्या ते उद्ध्वस्त आणि हा धक्का पोहोचेल शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. चौथा फलंदाज बाद होत असताना मोहन. मोक्याच्या शरीराला मिळालेली विकेट नितांत गरज होती या ब्रेकथ्रूची आणि तो ब्रेकथ्रू आता मिळतोय शिवप्रेमी शिरगावच्या विरुद्ध ओमसाई कलमखांडे क्रिकेट संघाला. गडी बाद होत असताना चौथा. सिराज आता पोहोचतात मैदानाकडे 6व्या क्रमांकावरती.
ऑनलाईन व्ह्युअर्स 560च्या संख्येनं टिनक्रिक या वाहिनीच्या माध्यमातून आमच्यासोबत जॉईन झाल्या त्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. एन्जॉय करत राहा, पाहत राहा, बघत राहा. परेशदादा पाटील आणि सुरेशदादा भोपी आयोजित सरपंच चषक जांभोडे 2022 हे पहिलं क्रीडा पर्व. सिराज न्यू बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला खेळण्याकरता. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत 9. इक्वेशन अजूनही बॅलन्स आहे, परंतु अशा पद्धतीनं फलंदाज जर अडचणीला सामोरे गेलं तर हे आव्हान खडतर होताना नक्कीच पाहायला मिळेल. लाईन इथे पाहावी लागेल. लाऊड अपील एसिडीज अगदी मिडल आणि लेगशिकच्या समोर सापडला बॅट्समन सिराज आणि LBW लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपात पोहोचतोय. लागोपाठचा धक्का दुसरा शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला. सिराज बॅक टू द पॅव्हलियन. लागणारा हा 5वा धक्का सिराज बाद होत आहेत. इम्रान पोहोचतायत खेळपट्टीकडे 7व्या क्रमांकावरती. ऑन विकेट हॅट्रिक 3 बॉलमध्ये 12 धावा. त्यानंतर जे काही गमावलं होतं ते अगदी क्षणार्धात आता कमावलंय दत्ता कापडीनं. लागोपाठच्या 2 सफलता ऑन विकेट हॅट्रिक. संधी निर्माण झाली दत्ता कापडे यांना महत्वाची आणि निर्णायक मॅच मध्ये एक नवा विक्रम, नवा रेकॉर्ड आपल्या नावावरती प्रस्थापित करण्याची आणि पाहायचंय त्या संधीचं कितपत सोनं इथे ते करतील. 7 बॉल आता 9 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये सध्याच्या घडीला हावी होत असताना, कमबॅक करत असताना संघ शिवप्रेमी शिरगाव च्या विरुद्ध ओमसाई कलमखांडे, कारण सागर कापडीने केलेले कर्णधार पदाचं नेतृत्व या मॅच मध्ये आता आपण पाहतोय अगदी शर्थीचे प्रयत्न तो यष्ट्यांचा पाठीमागून करत असताना. राऊंड स्टॉम्प बॅटची कडा, थर्डमॅनला बॉल निघून चाललाय परंतु बॅकअप नाहीये. प्रयत्न होता डायरेक्ट हिटचा, मिळतीये सिंगल. वैभवला षटक समाप्त होतं. दत्ता कापडे यांचं 3रं. एकंदरीत या षटकामध्ये अंकित झाल्या 13 धावा आणि त्याचबरोबर 2 सफलता. 3 षटकांचा खेळ आता कंप्लीट होतोय. 9.00 धावेची धावगती धावफलकावरती 5 गडी बाद झाल्यानंतर संघ शिवप्रेमी शिरगाव स्कोरबोर्ड वरती एकंदरीत लगावतोय 27 धावा आणि मॅच मध्ये आता इक्वेशन बॅलन्स राहिलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी करायचे आहेत धावा 8. समोरच्या प्रेक्षकांना सूचना आहे, पडदा सोडायचा. आपण समोरचे प्रेक्षक पडदा सोडायचा. आपण मंचावरती भरपूर जागा उपलब्ध आहे. विनंती आहे तेथे येऊन आसन असतावा या स्पर्धेचा, या सामन्याचा आनंद आपण लुटा. सहा बॉल 8 धावा. इंटरेस्टिंग मॅच. पहिला सामना हाय व्होल्टेज राहिला होता. 63 धाब्याचा पाठलाग करताना अवघ्या 8 धाब्यांना परास्त झाला होता संघ आदर्श लेवर नुगनावे. दुसरी लढत कुडवली आणि त्यांच्या विरोधात टिमरे. लो स्कोरिंग मॅच. तिसरा सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाला काकडपाडा विरुद्ध आकाश. आणि चौथा सामना देखील लो स्कोरिंग जरूर आहे, परंतु आता हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगत असताना 6 बॉल 8 धाब्याची आवश्यकता. सुभाष कापडी अंतिम अखेरचा आणि निर्णायक षटक टाकण्याकरता येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला इम्रान आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. ही पियर सध्या मैदानाकडे बॅटिंग करत असताना शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाची. स्कोर जर लेवल झाला तर टुर्नामेंट मध्ये व्हॅल्यू आहे सर्वात अगोदर विकेटला आणि त्यानंतर टॉसला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना फक्त 3 गडी गमावले होते शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात. ओमसाई कलमखांडेनं पहिलाच बॉल लाईन इथे चांगले राऊंड विकेट. उजव्या त्याच्या बॅट्समॅनसाठी अँगल क्रिएट करत असताना सुभाष कापडी एक्स्ट्रा बाउन्स बॉलवरती नक्कीच पाहायला मिळाला आणि अखेर रस्त्यांचा पाठीमागे सागर कापडीच्या हातामध्ये हा बॉल विसावा घेत असताना डॉट बॉल. 5 बॉल आता विजयासाठी आवश्यकता आहे 8 धाब्याची. डीप मध्ये ऑनसाइडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. ऑप्शन कडे पाहतोय आपण ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉइंट. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंग एंडला इम्रानच्या विरुद्ध. बॉलर तयार सुभाष. विषय मध्ये डान्सिंग डाऊन ट्रॅक उडवला हा बॉल
फिल्डर बॉलच्या खाली दत्ता कापडी संधी झेलची आणि त्या संधीचं केलंय सोनं. मैदानाच्या बाहेर परत इम्रान पोहोचतो शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाला हा धक्का 6वा. इम्रान बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानाकडे पोहोचतोय दर्शन शिंदे. खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेट बॉल मध्ये देखील मुरबाडचं नाव अगदी ज्यांना परराज्यामध्ये देखील पोहोचवलं. कमी कारकिर्दीमध्ये यशांची भरपूर मोठी शिखरं ज्या खेळाडूनं पादांकरात केली तो दर्शन शिंदे सध्या खेळपट्टीकडे मार्गस्थ होतोय. 4 बॉल. आता विजयासाठी आवश्यकता आहे 8 धावेची. राऊंड स्टंपनं चांगली लाईन, चांगला बॉल, संधी नाहीये स्ट्रायकिंग वरती वैभव सोकांडे सारख्या सेट बॅट्समनला अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा त्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला अनसेटेबल बाउन्स आणि इथे बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न फसताना पाहायला मिळाला वैभव सोकांडेच्या. 1 मोर डॉट. काय स्पेल सुरू आहे मैदानामध्ये सुभाष कापडीचा. 3 बॉल. आता विजयासाठी आवश्यकता आहे 8 धावेची. फुरलेंत होता इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना डीप मधून फिल्डर पोहोचला बॉलवरती. दुसऱ्या रनसाठी निघालेत वैभव. स्ट्रायकिंग एंडला फेक उशिराने येते आणि वेगानं त्या ठिकाणी आता या 2 धावा मिळत असताना इझिली 2 रन ऍड होत आहेत बॅटिंग करणाऱ्या शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि 2 धाव्याच्या साथीनं संघाचं हे धावफलक पोहोचतंय 29. 29 आकड्यावर. बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे 6 धावसंख्येची. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद. सामन्याचा निकाल अजूनही गुलदस्त्यामध्ये. दोन्ही टीम मैदानामध्ये 100% कमिटमेंट ऑन ग्राउंड देत असताना संघर्षाची लढाई इथे सुरू आहे. गावाच्या अस्मितेचा विषय मैदानामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये स्वतःला झोकून देत असताना 2 बॉल 6 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला वैभव. बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 4 बॉल मध्ये केली दर्जेदार कामगिरी. सुभाष कापडी अगदी पायात होता हा बॉल. संधी नाहीये वैभवला. चान्स नाहीये. स्विंगिंग यॉर्कर. प्रत्युत्तर नाहीये वैभवकडे आणि अखेर येणारा आणखीन एक हा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. लो स्कोरिंग मॅच मध्ये हा ओल्ट्रेज कामगिरी करत असताना संघ ओमसाई कलमखांडे 1 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे 6 धावसंख्येची. विकेटच्या बेसिस वरती पाहिलं तर ओमसाई कलमखांडे टीमनं गमावले होते पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट आणि शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं गमावले विकेट 6. टॉसचा विचार केला तर शिवप्रेमी शिरगाव संघाचा टॉस म्हणजेच थोडक्यात इक्वेशन सांगायचं झालं तर या बॉलवरती 5 धावा आल्या तरी देखील विजय होऊ शकते संघ शिवप्रेमी शिरगाव. बट 5 धावा येणं थोडस मुश्किल आहे. त्यामुळे जर विजयश्री या मॅच मध्ये करायची असेल तर षटकारच ठोकावा लागेल. गोल्डन सिक्सरची आवश्यकता. लहरों से डर कर का पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पायाचा ते प्रयत्न करेल का. मैदानामध्ये अंतिम बॉल वरती वैभव. 1 बॉल 6. फुल टॉस बॉल आणि हाता प्रयत्न फसताना पाहायला मिळाला. वैभव साने अखेर या मॅच मध्ये विजय झाली आहे टीम ओमसाई कलमखांडे. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम शिवप्रेमी शिरगाव. सागर काबडी अँड कंपनी आणि त्याचबरोबर टफ लक हार्ड लक टीम शिवप्रेमी शिरगाव. 35 धावा देखील यशस्वीरित्या डिपेंड करू शकता. तुमच्याकडे ते पोटेन्शियल होते स्किल हवं बॉलिंग मध्ये आणि ते स्किल इथे दाखवले ओमसाई कलमखांडे टीमनं. सामन्याचा सामनावीर आपण जाहीर करूयात ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये 34 धाव्याचं